हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. फॉरेक्स मार्केट अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो बेसिकली बिटकॉइनचा चार्ट मी सध्या ओपन केलेला आहे आणि आय न्यू इट राईट. बट अगेन ओरिजिनला न टच होताच बिटकॉइन आय गेस परत डाऊन आलेला आहे. ओरिजिनला न टच होतात. शट यार. Look, yesterday I told you this candle is very huge red candle, right? आणि हे जी मुवमेंट आली होती बिटकॉइन मध्ये ही ट्रम्पच्या इव्हेंटमुळे आली होती. ट्रम्पने जे ट्विट केलं होतं, सो बेसिकली त्या ट्विटमुळे ही पंप झालं होतं मार्केट. अँड देन त्याच्यानंतर परत इराणने ट्विट केलं की आमचं असं काही डिस्कशन झालं नाहीये युएस सोबत. सो अगेन रेड कॅन्डल क्रिएट झाली आणि बाईंग कम्प्लीट स्लो झाली. देन बेसिकली हा जर झोन बघितला तुम्ही, जर दिस इज वन ऑफ द बेस्ट सेटअप फॉर अवर ट्रेडिंग सायकोलॉजी ऑर वी कॅन से ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ओके, कारण ही ग्रीन कॅन्डल आणि ह्या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंग बघा केवढी स्ट्रॉंग झालेली आहे. त्यामुळे ह्याच्या रिटेस्टला जी एंटर झाले असतील, सो ते आता सध्या प्रॉफिट एन्जॉय करत असतील. आणि आणि आता सध्या हे मार्केट म्हणजे बिटकॉइन तरी ह्या लेवलपर्यंत येणारच आहे. ह्या लेवलपर्यंत 68,500 ह्या लेवलपर्यंत तरी येणारच आहे. बट ओके, म्हणजे आता ह्या पॉइंटला जर कोणी ट्रेड करत असेल तर 915 EMA ट्राय करा. आणि 915 EMA ला टच म्हणजे म्हणजे आपण म्हणतो, आय थिंक 915 EMA नसेल माझ्याकडे, नाहीये. ओके, सो त्याच्या रिटेस्टला 915 EMA रिटेस्टला एंटर व्हा प्रॉपर एस एल वगैरे घेऊन. या लेवलपर्यंत तुम्ही ट्रेड घेऊ शकता 68,500 पर्यंत. ठीक आहे. या बट हायर टाइम फ्रेम अनालिसिस जर समजा तुम्ही बघितलं, सो आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड की बिटकॉइनने अजून थोडं खाली डाऊनसाइड मुवमेंट देणं गरजेचं आहे असं मला तर दिसतंय. बेसिकली ऑलरेडी काय झालेलं इथे, कन्सल्टेशन झालेलं आहे, मॅनिप्युलेशन झाले इथे. अगेन डबल मॅनिप्युलेशन झालं. जेवढे सेलर्स आले होते नवीन त्यांना पण नेहमी बाहेर काढलं. and now it is moving towards some levels. ओके, हा त्याच्यामध्ये बॅकएंडला हा पण रिझन आहे की जे काही युएस आणि इराणमध्ये जे चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा हे सेलिंग कंटिन्युअस होऊ शकतं. सो मी बेसिकली अजून पण माझी 50,000 55,000ची जी लेवल आहे मी अजून सुद्धा त्या लेवलला वेट करतोय. ठीक आहे. उद्याची कॅन्डल मग आपल्याला ही समजेल की जर समजा ह्याच्या खाली क्लोज झाली, ह्या झोनच्या खाली जर क्लोज झाली 68,500 किंवा 68,000 67,000 ह्याच्या खाली जर क्लोज झाले ना, तर डेफिनेटली बिटकॉइन डाऊनसाइड परत कंटिन्यू करेल थोड्या वेळासाठी. कारण असं ना आपण करणार म्हणजे करणार. ठीक आहे, आणि तेच होणार आहे. लेट सी व्हॉट्स हॅपन. आणि गोल्ड मध्ये बघूया, XAU गोल्ड मध्ये काय म्हणतो. हा, गोल्ड सध्या शांत आहे. गोल्ड कालच्या ट्रम्प यांच्या न्यूजमुळे इतकं जबरदस्त पंप झालं आणि सध्या गोल्ड साइडवेज तर आहे. म्हणजे एक हॅमर झाले, नंबर ऑफ बायर्स आता उतरतील, या सगळ्यांचे एसएल खाल्ले जातील. म्हणजे बेसिकली ट्रॅप तर होणारच आहे इथे. अजून तरी गोल्डमध्ये मला काही लेवल्स दिसत नाहीयेत. ठीक आहे, नाही लेवल्स तर दिसतच नाहीत मला अजून. हा एक सपोर्ट झोन होता, हा तुटला आणि आता सध्या त्याच्यावरतीच ट्रेड करतोय. म्हणजे किती लोकांचे एसएल खाल्ले असतील बघा. ओके, ओके, लेट्स सी. की अजून काही म्हणजे अजून काय होऊ शकतं याच्यामध्ये गोल्डमध्ये. थोडस आपण लोअर टाइम फ्रेम अनालिसिस करूया. लोअर टाइम फ्रेम मध्ये सध्या गोल्ड लिक्विडिटी तयार करते. सिंपल आहे, लिक्विडिटी तयार करते. कॅन्डल क्रिएट केली, बाईंग दाखवलं, लिक्विडिटी घेतली, अपमूव्ह दिलं.
आता ह्या लेवल पासून परत थोडंसं बाईंग आलेलं आहे आणि ही जी लिक्विडिटी आहे आय शो यू इन 4 hours. ओके, म्हणजे रिटेस्टला जवळपास बऱ्याच लोकांना ऍड करते. जर समजा हे काही प्रमाणात म्हणजे जर समजा याला थोडंसं का असं ना वर जायचं असेल, गोल्डला वर घेऊन जायचं असेल कॅन्डलला, कारण बेसिकली जर बघितलं तर खूपच साईडवेज गेलेला आहे गोल्ड. आणि साईडवेज मध्ये आपल्याला चांगलं माहिती आहे की की काय होऊ शकतं साईडवेज मार्केटमध्ये. एक तर सगळ्यांचे एस एल हंट होतात, राईट, सगळ्यांचे एस एल हंट होणार. इथे बऱ्यापैकी लिक्विडिटी स्वीप तर झालेली आहे या लेवलला, म्हणजे इथे जेवढे जेवढे बाय साईडला बसले होते त्यांचे एसएल तर हंट झालेले आहेत. आता राहिले सेल साईडची. सो सध्या गोल्ड तेच करतोय, सेल साईडला जाण्याचा ट्राय करतोय. पण 1 अवरच्या सप्लाय झोनचा जर ओरिजिन बघितला तर तो हाय मे बी असं दिसतंय की सध्या स्ट्रक्चर वरून तरी गोल्डच्या या लेवलपर्यंत जाईलच. ठीक आहे. ओके, मार्क द लेवल्स. ट्रेड अवॉइड करा गोल्डमध्ये. मी तर घेणारच नाही. बिटकॉइन मला जरा भारी वाटते, बघू जरा, मी बिटकॉइन बघतो थोडंसं थोड्या वेळानंतर. पण ट्रेड थोडा अवॉइड करा फॉरेक्स मध्ये. जे कोणी नवीन असतील माझ्यासारखे तरी त्यांनी अवॉइडच करा, घेऊ नका कोणतेही पोझिशन्स. वॉच करा थोडंसं काय मार्केट एक्झॅक्टली करतंय, त्यामुळे थोडंसं पॉइंट नोट करा. ओके, so please like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you, bye bye.